कोणी शाळा बांधून देऊ, काय तुम्हाला नोकरी देऊ, काही 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 नाही, काहीच पण दिली नाही. त्यांनी असे आश्वासन दिले होते आम्हाला, म्हणे तुमच्या घरात एक व्यक्ती म्हणे नोकरीला लावू, असं करू, घर बांधून देऊ, सगळं त्यांनी सांगितलं होतं, पण काही केलं नाही. नमस्कार, मी सुमित्रा वसावे, बाई माणूस रिपोर्टर, नंदुरबार. आज मी नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील साकडे या गावात आलेली आहे. साकडे हे गाव पूर्णतः सुझलन कंपनी जी आहे, पवन ऊर्जा निर्माण करणारी जी कंपनी आहे, त्या कंपनीला इथल्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर जमीन दिलेली आहे. त्या शेतकऱ्यांच्या आज प्रश्न काय आहे, त्यांचा लढा काय आहे, ते आपण समजून घेणार आहोत. दादा, तुमचं नाव काय? अनिल नाना पाटील. तुमचं गावाचं नाव? चाकडं. तुमची या कंपनीला जमीन दिली आहे का? हा, जमीन दिलेली आहे. किती दिली आहे? 34 एकर दिलेली. त्याचा मोबदला तुम्हाला भेटलाय का? नाही, काही दिले नाही. अच्छा. त्यांनी असे आश्वासन दिले होते आम्हाला, म्हणे तुमच्या घरात एक व्यक्ती म्हणे नोकरीला लावू, असं करू, घर बांधून देऊ, सगळं त्यांनी सांगितलं होतं, पण काही केलं नाही. नंदुरबार जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना सुझलॉन कंपनीने जमीन घेण्यापूर्वी दिलेली आश्वासने अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. ही आश्वासने पूर्ण व्हावी म्हणून शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदनं देखील दिली. जमिनीच्या बदल्यात मिळणाऱ्या मोबदल्याची शेतकरी अजूनही वाट पाहत आहेत. आम्हाला गंज आश्वासन दिले, कोणी शाळा बांधून देऊ, काय तुम्हाला नोकरी देऊ, काही 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 नाही, काहीच पण दिले नाही. शाळा पण नाही, काही दवाखाने बांधून देऊ, काहीच पण नाही दिले ना ते, आणि नोकरीवर पण ठेवले नाही. हो का? आणि ते खांबे काढून दिले आम्हाला, अडचण पण येते. पखरा नागरायला सगळं खांब आहे आमच्या तिकडं मांडायचे. जमिनीचा मोबदला दिलाय तुम्हाला? नाही दिले ना, काहीच नाही दिले ना. आणि कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांनी ही पडताळणी करायला लावली की खऱ्या अर्थाने आदिवासी बाधित झालेला आहे का. आणि हो, निश्चितच त्याच्यामध्ये आढळून आलं की आदिवासींच्या जमिनीवर या कंपनीचं अतिक्रमण आहे, आणि त्या अतिक्रमणाला काढून टाकावं किंवा त्या आदिवासी शेतकऱ्यांना रेडी रेकनर दराप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी. निकाल देऊन फक्त न्याय आम्हाला मिळालेला नाही, म्हणजे आमचा लढा हा यशस्वी आहे. फक्त काही कारणांमुळे प्रशासन हे वेळ काढू धोरण करते किंवा कंपनीला थोडं झुकतं माप देऊन कंपनीला बाध्य केलं जात नाही. अनेकदा निवेदनं देऊनही शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. त्यातल्या त्यात शासनही या सर्वांकडे दुर्लक्ष करतंय. शेतकऱ्यांच्या या मागण्यांना प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.